संताजी आपण अपेक्षा केली, इच्छा केली, पण ती किती पुरवायची त्याच्या हातात आहे. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी, माय तरी आयसी सांगा कृपाळू वा पांडुरंगा. तुम्ही जी इच्छा करता ती पूर्ण करायची का न करायची ती विटेवरची माय ठरविल. गुरुवरे, मला असं वाटतंय माझ्यावरती मुठभर माती टाकण्यासाठी तुम्ही हजर असावं. दफनविधी होता त्यांच्याकडं, पण तसं नाही झालं. देहूतल्या मालकांना विटेवरचे मालक अगोदर घ्यायला आले आणि देहूतल्या मालकांचं वैकुंठ गमन झालं. आणि कालांतराने सद्गुरु समर्थ वारकरी संप्रदायातले गोडसे आधारीव समर्थ सद्गुरु संत संताजी महाराजांनी इहलोकातली यात्रा सोडली. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी त्या परिसरातली निष्ठावंत वारकरी विकासराजे पक्षासारखी धाव घालत आली. कारण तुकोबारायावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती, पक्षासारखी माणसं धावली. आपोआपला टाळ संताजी महाराजांच्या पार्थिवाच्या बाजूला भजन चालू आहे, भजन चालू आहे. कधी कधी पैशावाली माणसं वारकरी संप्रदायातल्या लोकांना बळी पाडतात. ज्याचं पार्थिव खांद्यावर घेतल्याच्या नंतर गुरुजी विशिष्ट प्रकारच्या पाण्याचा ज्याच्या प्रेतातून वास येतोय त्याच्या अंत्यविधीला संस्थेची लेकरं किंवा वारकरी शिक्षण घेत असणारी चिमुरटली बालक त्याच्या पुढे टाळ वाजवणं, मला तरी वाटत नाही हा परमार्थातला पुरुषार्थ असेल. बरोबर. त्याच्याकडे जमलेल्या पैशाचा जोर आहे गुरुजी, तो पैशाचा जोर आहे त्याच्याकडचा. हो. संध्याकाळचा ठिकाणा नसेल पण गळ्यात तुळशीची माळ असावा, त्याच्यासाठी आपण सुद्धा भजन करावा. विटेवरचा मालक आपल्यावर प्रसन्न होईल. गळ्यात तुळशीची माळ एखाद्या माऊलीच्या असावा, तिने इहलोकातली यात्रा सोडावा, तिला पेटवण्यापुरते घरात पैसे नसावा, आपण चंदा करून सरपण आणावा आणि आपण टाळ विना वाजवीत तिचा अंत्यविधी करावा. पंढरपुरातला मालक आपली पाठ थापतील. आयुष्यभर ज्यानं रंगारंगाचं पाणी प्यावं, त्याच्या प्रेतापुढे आम्ही तानू तानू पुण्यतिथीला करू शकतो. फोकलंय ना ते, फोकलंय ते. माणूस पेटीला ना दोषच नाही. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. एकदा पेटवलं ना विषय संपला. माणूस पेटील्यावर किती पवित्र होतो माहितीये का? गंगेत टाकायच्या योग्यतेचा, गंगेत टाकायच्या योग्यतेचा. गंगा पापम शचितापम कल्पतरुस दैन्यस्तदा. गंगा पापम, पाप शमन करण्याची ताकद गंगेत असते. ओंकार राजे. पण प्रेत जाळल्याच्या नंतर ती राग गंगेत टाकायच्या योग्यतेची होती. काय पुरुषार्थ! अग्नीचा पुरुषार्थ आहे, भडाग्नी नावाच्या अग्नीचा पुरुषार्थ आहे. कारण माणूस मेल्यावर जे अग्नी देत असतात त्याला स्थापित करत असतात, त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी. येती परतोनी माघारे, येती परतोनी माघारी, येती परतोनी माघारी. मशानी नेवोनी
भडाग्नी देवोनी एती परतोनी माघारे. त्या अग्नीत ताकद आहे, तो शुद्ध करतोय शरीर, जाळून टाकतंय. काय माणसं जमा झाली असतील, हंबरडा फोडून रडत होती माणसं, हंबरडा फोडून. एक बदल ऐकता का, एक क्रांती ऐकता संताजी महाराजांच्या जीवनातली. आपण ज्याच्यासाठी काही आहोत ती माणसं आपण गेल्यावर रडतील. आपण कोणासाठी तरी जगलो ती माणसं आपल्यासाठी रडतील. पण संताजी महाराजांसाठी बैल रडत होता, हा मोठा पुरुषार्थ होता भक्तीचा. त्याचं नाव होतं सखा नावाचा बैल. बैल रडायचा बैल. हंबारडा फोडल्याच्या नंतर परिसरातली लोक धावत आली, शेजारी पाजारी धावत आली. सखा एवढा हंबरडा फोडत नाही का, का हंबरतोय सखा, का हंबरतोय. सखा नावाच्या बैलाच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. सगळी जण पाहत होती. पाहिलं तर संताजी महाराजांनी हे लोकातली यात्रा सोडली. जड अंतकरणाने संताजी महाराजांचं पार्थिव जिथं समर्पित करायचं ते स्थळ निवडलं आणि तिथं भूमातेला एक खड्डा केला आणि संताजी महाराजांचं पार्थिव बेलामध्ये, तुळशीच्या मंजुळामध्ये, बुक्क्याच्या लेपामध्ये ते पार्थिव त्या भूमातेच्या गर्भात समर्पित केलं. आणि मुठमुठ माती सगळ्यांनी हातात घेतली आणि त्या पार्थिवावर हातातली माती टाकली. मग कोणी खोऱ्या टोपल्यानं फावड्यानं माती ओढत होतं. प्रचंड टोपली संताजी महाराजांच्या तोंडावरती मातीची टाकली. पण भगुरे गुरुजी तोंड झाकतच नव्हतं, उघडच असायचं तोंड, उघडच असायचं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, तोंड उघडं असायचं. खूपसा प्रयत्न केला, असं काय असेल एवढी माती टाकली तरी पण तोंड उघडच राहतंय. ती आपण त्या माती बाजूला सरकते, चेहरा उघडाच राहतो. असं का 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 का. महाराज तुम्हा मला याचा संभ्रम सुटला असेल नसेल तो भाग सोडून द्या, पण ही काळजी विटेवरच्या मालकाला वाटली आणि यमधर्मानं विटेवरच्या मालकाला सांगितल्यावर काळजी वाटली. आणि विटेवरच्या मालकाने तुकोबाऱ्यांना सांगितलं, तुम्ही पाहिल्याशिवाय प्रेत झाकत नाही. नियमाचं उल्लंघन बघा. आपण तिळा इतकं सरकू शकत नाहीत बाजूला, तिळा इतकं. आपल्याकडे एकदा हिंगोलीला एक SP साहेबांची सभा झाली आणि त्या सभेच्या मंडपामध्ये कीर्तन होतं आणि अगोदर त्यांची अर्धा घंटा सभा होती. आणि त्यांनी त्या सभेत एक वाक्य सांगितलं होतं. महामंडळ SD महामंडळ जवळच काही लोक होती आणि त्या लोकांना त्यांनी उपदेश केला, यम आणि नियम मित्र आहेत. यम आणि नियम मित्र आहेत, पण यम कधी नेतोय, ज्या दिवशी नियम तुटतो त्या दिवशी यम घेऊन जात असतो. नियम तुटला की मात्र यम घेऊन जात असतो. नियम आणि यम मित्र आहेत. आपण नियम तोडून पहा बरं आपलं किती वाजत होतं. किती मोठा नियम तोडाय बघा पुढे. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबारा तुम्हाला जावं लागतंय. प्रभू मी मूळता एकदा सुरुवातीलाच नियम तोडलाय. कारण सगळ्यांची मोबाईल खाली राहतील, कार्ड वरी जातात. मोबाईल नाम शरीर, कार्ड नाम आत्मा. शरीर इथे ठेवून सगळी जाणारी लोक आहेत. मी पहिल्यांदा नियम मोडलाय. कलीच्या काळा माझी अद्भुत मानव देह घेवोनी निज धामा गेले. मी सुरुवातीला क्रांती केली, बदल केला, नियम मोडलाय ना प्रभू. आता पुन्हा नियम कसा मोडायचा, मला वर्ण खाली कसं जात आहे. ऐका देऊतले मालक, मी सुरुवातीला सुद्धा माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला वरे आणलंय सदेह. आता सुद्धा वर्ण सुद्धा खाली जावं लागतंय.
तुमच्या भक्ता करता. प्रभू एक काम करा ना, माझ्या व्यतिरिक्त जर तुम्हीच गेले तर तुमचे 2 भक्त मला ओळखीतच नाहीत. एक तर निळोबाराय आणि दुसरे संताजी महाराज. निळोबाराय तर एकदा म्हणले, येथे तुझं लागी बोल. ही तुम्हाला ओळखता, तो मला नाहीत ना ओळख. आणि याच्याकरता तुम्हाला जावं लागतंय. तोपर्यंत सगळी तयारी झाली ती गुरुजी. त्या परिसरातला एक उदात्त अंतकरणाचा 2 वेळेची भाकरी, अंगाला वस्त्र आणि सुंदर असा निवारा असलेला त्या काळातला भारदस्त पाटील त्यानं मिठाची गाडी पाठील. ती अंत्यविधी करता मिठाची गाडी. सात्विक सदाचारी पुण्यशील एक माऊली होती. तिच्याकडे 5-4 गायी होत्या आणि गायीच्या शेणाच्या गवऱ्या लावल्या होत्या. संताजी महाराज गेले की करोड पेटून दिला आणि जाळलेल्या गौऱ्याची राख अंत्यविधी करता पाठवली. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल. आज ब्रह्मचारी, संन्यासी, यतियोगी लोक गेल्याच्या नंतर भस्म, गाईच्या गौऱ्याची राख आणि मीठ हे समर्पित करत असतात. सुंदर नाव आहे त्या म्हातारीचं. शोधा कोण म्हातारी असेल ती. ती तंबाखू खात नव्हती. ती न सोडित नव्हती. ती अशी ती मिसरी घाशीत नव्हती. चांगली म्हातारी. ती दुसऱ्याच्या सुनाला लावून देत नव्हती. शेजारीन उठायच्या आधीच फुलं चोरून महादेवाला वाहत नव्हती. ती शेळीचा अवतार नव्हती. करोड फुकून द्याला, बंधा करोड फुकून द्याला आणि गाईच्या कोऱ्याची राख अंत्यविधी करता. मिठाची गाडी आली. जो कोणी परिसरातला वारकरी संताजी महाराजांचं अंतिम दर्शन घ्यायला येत होता ना गुरुजी, त्यानं रस्त्यात ऋतुपुष्प आणली. म्हणजे ज्या ऋतूमध्ये ज्या झाडाला जी फुलं येत असतात ती फुलं घेऊन आला. ऋतुपुष्पम समर्पयामी. आपल्याकडे शास्त्र सिद्धांत आहे, पुराण सिद्धांत आहे, वेद सिद्धांत आहे. आता भगवान गणेशाला जर फुलं लाल लागत असतील आणि आपल्याकडे लाल फुलं नसतील तर श्रद्धेनं म्हणायचं, भगवान गणेशा ऋतुपुष्पम समर्पयामी. या ऋतूमध्ये ही फुलं प्राप्त आहेत. आपल्याला लाल फुलं आवडते पण ते आमच्याकडं नाही. विघ्नहर देवता, जगदंबेला लाल फुल लागतं, पितराला लाल लागतंय. म्हणून आजही विद्वान माणसं फुलाला कुंकात बुडवत असतात. हेन कुंकुमं मार्जिता जगदंबास्तदेव जगणानं त्वां गणपतिः गवामह्यं तत्राह यत रक्तचंदनः स्थितो आरक्तपुष्पं समर्पयामि. प्रेताला सुद्धा लाल. काग श्राद्धोस्तदेव चहा. काव घ्यायची, सुती कपडा, त्याचे 4 तुकडे करायचे, काव पाण्यात टाकायची. तुम्ही काही करू नका, मी केलं तर ते आता मी पण करत नाही. मलाही बोलू नका. ते 27 वर्षापूर्वी करीत होतो. पण माझं मेमरी कार्ड डाटा झालेलं आहे. हो, 2-4 हजार जीबीचं कार्ड आहे, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही. आणि त्याचे 4 तुकडे ते काडीला आवळायचे. ते मग आरक्त हिरण्य शंखश्राद्धो मुच्यते भयस्थितं रक्तचंदनं समर्पयामि आरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्टाधिस्नान भू. पळी नसती सुमळ्या, तांब्या नसतो रे. अंगुष्टाधिस्नान भो. पिंडाला स्नान असतं ते, पिंडाला. ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या झाडाला जी फुलं आहेत ती फुलं घेऊन आली. मला असं वाटतं मंजुळा गाडीभर आल्या असतील. बिल्वदळाची बेलाची पानं गाडीभर आली असतील. आणि सगळ्यांनी तो बेल, ती मंजूळ, ते बुक्का त्या पार्थिवावर समर्पित केला. आश्चर्याचा धाक आहे. कितीतरी वेळ झालाय पण पार्थिव काही झाकत नाही. विटेवरच्या मालकांनी तुकोबारायांना सांगितलं, जा जा देहूतील मालक, जा 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 तुम्ही जा. खाली आले. महाराज तुम्हाला माहित आहे का, एखादी गोष्ट ठरल्यापेक्षा वेगळी केली की विचारणारी लोक भरपूर असतात. धोत्रावाल्यानं जर विण केली तर पहिले कुत्रे रस्तेन. धोत्रावरल्या माणसानं जर विण केली ना तर पहिले कुत्रे पिसाळतील, चांगले पण. तर बाकीची लोक आपल्याला काय म्हणतील त्याचा मेळच सोडून द्या. नियम बदलला का नाही आपण. हा महाराज, कुठली गोष्ट एखादी करा,
ती नवीन झाली की लोक वसकायला तयार असतात. तुम्ही कुठेही फिरायला जा पण बरमुडा घालू नका आणि घातला बरमुडा तर ती फोटो काढू नका आणि काढे फोटो तर लोकांना टाकू नका. लोक तुम्हाला वसकिणार आहेत का नाही? व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही घाल तसे जा. त्या प्रांतात जर पटत असेल ना तर कपडे न घालता जा, पण महाराष्ट्रात जे पटत नाही ते लोकांना दाखवू नका, कारण लोक आपल्या पाया पडतील. मी ज्या वेळेला बसलो, आम्ही सकाळी लवकर निघलो होतो. गायकर तर मला म्हणले 9ला सुरू करायचंय. म्हणलं मंडप झाडायलाच बोलीत का काय माहिती मला. हो ना, यायला असं वाटलं हे येतं का नाही काय नाही. 9 वाजता 27 वर्षात महाराष्ट्रात कोणीच म्हणायचं नाही गिरगावकर ऑप्शन राहिला. हा, तारीख घ्यायला 4-5 फोन करायला लावतो, ते नादच आहे. हो, म्हणजे कशामुळं कधी कधी हे मिती हुकत येत. मग म्हणले आमचे देव बाप्पा म्हणले ते तृतीयाला गेलते, बाप याचा मेलाय. हो, आणि तरी याला पत्ता नाही, ते देवबापाला बेजार करते. हो, आणि मग पुन्हा आमची बेजारी, पुन्हा पेन काढा दुसरी, ती नसती ना तारीख, तिथे दुसरं कुठे गेलेलं असते. त्याच्यामुळं मी सगळं निकस, वार तिथी मिती सगळ्या गोष्टी पद्धतशीर. हे काय गडबडीत कॅलेंडर पाहतील. हा, पड ही तारीख लिहा, त्याचा काय मेळ नसतो म्हणून. पण चुका नाही करत कधी. आणि ती तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, ती चूक गिरगावकडनं घडू नये एवढा आशीर्वाद मला द्या. कारण ते काही पण नसतो गुरुजी, पण नसते. आपण सामान्य माणसं आहोत, आपण चलतो त्याच्या अधिकारावर, त्याच्यामुळे आपलं काय चालतंय, सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. काय सांगू लागलो? हा, नियम मोडा की माणसं विचारित असतात. नियम मोडा की माणसं विचारित असतात. तुम्ही काही करा. एका दिवशी आता सहज एका जणाला आवड म्हणले, महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. वाटल्यात जवळ कुठं असलं तर घुंगरं घेऊन मी नाचतो. म्हणजे मग असं जर तुम्ही पाहिलं, समाज जाऊ द्या. श्रुतीने विचारलंय, कोणाच्याही बापाला न भेटणारा जगातला कारणे संताजी महाराज तेल्याच्या कुळातले. कारणे संताजी महाराज तेल्याच्या कुळातले होते. आपल्या संप्रदायात जातीला संबंध नाही, वागण्याला संबंध आहे. जातीचा काही संबंध नाही, वागणं चांगलं असावं. आपल्या संप्रदायामध्ये वागणं चांगलं असावं. संत शिरोमणी नामदेवरायनं या देशातल्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेल्या वारकऱ्यांचे 70 कडव्याचे अभंग केले. कमालाचं चरित्र कबीराच्या पेक्षा जास्त कडव्याचं आहे. हो, कबीराचं चरित्र बघा किती कडव्याचं आहे. काल आम्हाला एक वारकरी भेटले, ते म्हणून दाखवत होते. सगळ्यात मोठं चरित्र कोणाचं केलं तर व्यासांचं आणि हरिश्चंद्र राजाचं. हे जास्त कडव्याचं चरित्र आहे, फार 100 कडव्याचं चरित्र. मग या देशामध्ये जातीच्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेले, तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेले कबीर आज त्यांनी भजन केल्याच्या नंतर त्यांचा शेला राम राम म्हणतोय. इथं जात कुठं पकडता? इथं जात नाही. तू का म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. बुट शिवणाराच्या कुळामध्ये रविदास जन्माला आले. अहो 6 महिने पायी जाणाऱ्याला दर्शन नाही. 3.25 महिने पायी आणि 3.25 महिने घराकडं पायी. भगवान शिवशंकरानं त्याच्या तोंडाकडं पाहिलं नाही. आणि बुट बुडवायच्या कुंडामध्ये प्रसाद येतोय. महाराज हा रविदास महाराजांचा पुरुषार्थ आहे. ते कुळानं बुट शिवणाराच्या कुळातले होते. जात काय घेऊन बसता? चर्म रंगू लागे रोहिदास संगे, चर्म रंगू. त्या दिवशी चांगलं दूध प्यायला भेटते. वा गुरुजी वा. काही जातीचा संबंध नाही. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये टोल नाक्यावर टाळ्या वाजवणाऱ्या तृतीय पंथाला सुद्धा स्थान आहे. त्या लागी विमान पाठविले. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. नाहीतर एकीकडे महाराज म्हणले उत्तम कुळी जन्म क्रियामंगळन बुडविले कुळ उभयंता. उत्तम कुळात जन्म झालाय
पण वागणं वाईट आहे भडव्याचं, अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या हरामखोरानं. जात सांगू नका, जात तुमच्या पोरापोरींची लग्न करण्यापुरती ठेवा. परमार्थासाठी जातीचा संबंध नाही, तितकी सांभाळा, तितक्यापुरती सांभाळा, वर्णसंकर होऊ देऊ नका. पण परमार्थात मात्र जातीचा संबंध नाही. खाली आले, श्रुतीला सांगितलं एका तेलिया कारणे आम्ही आलो तेलिया करता. फारच तुकोबराय आली म्हणल्याबरोबर विकासराजे काय लोकांना आनंद वाटला असेल. महाराज ब्रह्मदेव हातामध्ये मंजुळ आणि बेल घेऊन उभा आहे. ब्रह्मदेव विधाता वसंती सत्य लोकाहा, आणि तुकोबरायच्या हातात अंजुळीभर फुलं टाकली. आणि जड अंतकरणाने तुकोबरायने सगळ्यात जास्त संताजी महाराजांच्या कुटुंबाकडे बघत असताना सखा नावाच्या बैलाकडे बघितलं आणि अंतकरण रडत होतं, आणि अंजुळीभर फुलं संताजी महाराजांच्या अंगावर टाकली. मोठ्यांचा पुरावा सांगतो. असं म्हणतात, ज्या दिवशी तुकोबरायांनी संताजी महाराजांच्या अंगावर बेल आणि फुलं टाकली, मंजूळ टाकली, त्यावेळेला संताजींनी आपलं सखा नावाच्या बैलाने प्राण सोडला. मला पुरावा सापडला नाही, पण मोठ्यांचं वाक्य ऐकतोय मी. मोठं पैशावाल्याला कधीच म्हणत नाही. ज्याचा आचरणावर वर्चस्व आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्यांची परमार्थात देवावर निष्ठा आहे, त्या लोकांना मी मोठं म्हणतो. पैशावाली कोणी असू शकतात गुरुजी, कोणी असू शकतात, कोणी पण पैशावाली, काय नाही. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन, काय नाही. कोणी साखरेच्या पोत्यातला मुंगळा होऊ शकते. मागचं नशीब घेऊन आल्याला बुटा हरपून घरी येतो, पण बापाकडे 100 कोटीची प्रॉपर्टी, आकलीचा कांदा फुटलाय त्याचा, पण नशीब घेऊन आला ना तो. नशीब घेऊन लय कठाळे कोणाची मका खाते तो. बैलाला खाता येत नाही गुरुजी, बैलाला येसन आहे, मोरखी आहे, कासरा आहे, कठाळ्याला काहीच नसतं ना. असे काही कठाळे नशीब घेऊन आले समजायचं. त्यांना मोठं नाही म्हणायचं, ती कठाळे असते, त्यांना बैल म्हणता येत नाही. कठाळ्या कधीच गाडीला धरता येत नाही, गाडी मोडीन बसलेल्या मारीन. कठाळ्या फक्त लांबून पाया पडायच्या कामी असतो. ज्या देवाला सोडाय त्या देवाचं नाव घ्या. कठाळ्या तितक्या कामी असतो, बाकी काही कामाचा नसतो कठाळ्या. सखा नावाच्या बैलांनी प्राण सोडला. किती तासापूर्वी संताजी महाराजांचं हे लोकातलं यात्रा संपली असेल देव जाणे, पण कितीतरी वेळाच्या नंतर तुकोबरायांनी फुलं टाकल्याच्या नंतर संताजी महाराजांनी डोळे उघडून तुकोबरायाकडे पाहिलं. मी एक इतिहासातला पुरावा पाहिला. चांगल्या लोकांची इतिहास जरा गोड असतात, कारण इतिहास लिहिण्यासाठी सुद्धा डोकं लागतंय. हो, मनानं जी लिहित असतात का, ते काही पण असतं त्याच्या मनानं. एक फार अभ्यासपूर्वक एका या देशातल्या एका यवनाची सून, यवनाची मुलगी, जाऊ द्या सून मातीत, त्या यवनाची मुलगी तिनं शंभूराजाचा चेहरा पाहिला होता. शंभूराजे की ज्यांना बघितल्याच्या नंतर या देशातला वाघ सुद्धा लघवी करतो. शंभूराजाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. त्या वाघाला शंभूराजाला मारण्यासाठी अर्धपोटी ठेवले, आणि त्या शंभूराजांना पाहिल्याच्या नंतर शंभूराजाला खाण्यासाठी उपाशी ठेवलेला वाघ किंवा सिंह किंवा बिबट्या शंभूराजांचं तेज पाहिल्याच्या नंतर लघवी करतो. तर ती शंभूराजांचा पुरुषार्थ किती मोठा असेल कल्पना करा. तुम्हाला एक माहिती आहे का, शंभूराजानं वाघाच्या तोंडात हात घालून त्याची जीभ बाहेर काढली होती. महाराज ही विकृतीतली माणसं नव्हती, ही हिंसक माणसं नव्हती, ही विनाकारण प्राण्याला मारणारी माणसं नव्हती. महाराज ज्या यवनानं, ज्या मुघलानं शंभूराजाला मारण्यासाठी तुला पोसवलंय, आणि तू जर शंभूराजाला नाही मारलंस तर तुला तोफेनं मारीन, म्हणून त्याच्या डोळ्यातलं पाणी विकासराजे सांकेतिक शब्द शंभूराजाला सांगत होतं, तुम्हाला मारण्यासाठी मला उपाशी ठेवले, पण तुम्हाला मारण्याची माझ्यात ताकद नाही, माझी गर्भगळीत परिस्थिती झाली, तुमचा पुरुषार्थ पाहिल्याच्या नंतर मला लघवी होते, पण तुम्हाला न मारल्यामुळं मुघल मला मारतय,
मला एक विनंती, मला तुमच्या हातानं मरण येऊ द्या. म्हणून वाघाच्या जबड्यात घाली ती हात. कुठलाही जाऊ नका, यालाची बेलाला आणि शिमग्याच्या त्यालाला. हो, त्या वाघाची इच्छा होती, मुर्दाड माणसाच्या हातानं मरण नकोय, शुराच्या हातानं मरण पाहिजे. म्हणून शंभूराजानं जीभ ओढली. कधी कधी अशी इतिहास चांगल्यांची वाची जा. तर या शंभूराजाचा चेहरा बघितल्याच्या नंतर कबर झाकत होती, चित्र दाखिलं. त्यावेळेला तैल चित्रकार होते ओंकारराजे, तैल चित्रकार. हे नव्हते फुसकून, हे कॅमेरे नव्हते रे तुमचे, हे नव्हते. हे कोणाकोणाचं बी उघडं पाडायलेत रे तुमचे कॅमेरे. लयच अवघड आहेत बापा. काय काय किल्पा बाहेर आल्या त्या ह्याच्या कॅमेऱ्यातल्या, देव जाणी बाबा. हो, काही काही झाक्या अजून लय बाकी. असं नका रे करू, ते घेत जाऊ नका रे वंगळ त्याच्यात. विठाला विठाला भगुरे गुरुजी यायच्या पुढे बोलणं म्हणजे चाळणीतलं पाणी. आहे का नाही राजे? चाळणीतलं पाणी, चाळणीतलं पाणी. तोलून मोजून एका शकंदात दिल्ली ती गल्ली खबर. हो, हे हिशोबात राहावं लागते. हे बोलत नाहीत कॅमेरे, काय नाहीत, पण लय जगाला बोलायला लावतात आणि विश्वातल्या सगळ्या माणसाला दगड हाणायला लावतात. इतके कॅमेरे चाभरे यायचे. विठाला 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 विठाला. ते म्हणतील कॅमेरे चाभरे नाहीत, चाभऱ्यांचा आम्ही दाखवतो. कॅमेरे कस काय चाभरे? विठाला 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 विठाला. सखा नावाच्या बैलाने प्राण सोडला. कुटुंबातल्या लोकांकडे तुकोबरायनी पाहिलं. तुकोबरायचं अंतःकरण रडलं. माझ्या आराध्यातला दिवा संताजींनी लावला. आराध्य तुकोबरायचं विटेवरचा मालक होता. त्या मंदिरातला दीपक दिवा संताजींनी लावला. आणि घरी तेल इकल्याच्या नंतर आलेली ज्वारी संताजी महाराजांच्या धर्मपत्नी एका गोणीत भरायच्या. आणि संसारापुरती ज्वारी सासून शिल्लक साचली की मालकाला सांगायचं, धनी. धनी शब्द नवऱ्याला धनी म्हण जा माझ्या माईंनो. म्हण जा तुमची जीभ वाकू देत जा थोडीशी. म्हण जा नवऱ्याला धनी. महाराजाचे पाय दुधानं धुता आणि नवऱ्याला आरतुर बोलता. चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही तुम्हाला. माफ करा, परभणी जिल्ह्यातला गिरगावकरी रगिले थोडासा. नाही पटलं तर बोलू नका, जिल्ह्यात बोलू नका. काय मी काय मागे लागे नाही गुरुजी. पंढरपुरातल्या मालकानं मला हाऊत भरून जेवारी दिली. कोणी हरामखोराची बुटं उचलायची कामं नाहीत. विठाला विठाला गोणी भरायची आणि आपल्या पतीला सांगायचं, स्वामी धनी आपल्या कामापुरती ज्वारी साचलेली आहे. आज आलेली उकाड्यातली ज्वारी शिल्लक आहे. उकाडा वरवा. हो, एवढी गोणी देहूला पाठवावी, देहूला पाठवावी. आणि संताजी महाराज ती ज्वारीची गोणी घेऊन देहूला जायचे. महाराज एवढी श्रीमंती तुकोबारायची, एवढी श्रीमंती. ज्यांच्या सासऱ्याकडे 1425 गडी होते. आबाजी गुळव्यांकडे 1425 गडी, 3600 एकर ऊस होता. पण आयुष्यात कधी सासऱ्याला धोंड्याच्या महिन्यात अंगठी करा म्हणलेच नाही. हे भिकारचोट जावाई असते तो. कवा धोंडा येतो, कवा धोंडा येतोय. हे रे घुशीचा अवतार आहेस रे तू, उखऱ्या. हा, लोकाच्या जीवावर जगतो का उचल्या. त्यानं तुला पोटाची व्यवस्था करण्यासाठी त्यानं तुला एक पवित्र पत्नी दिली रे. हा, तिचं संगोपन कर. लालनात पालयंते भार्या, ताडनात नाही वा, लालनात पालयंते भार्या. अरे तिचं पालन कर. बापाचं गोत्र सोडून तुझ्या गोत्रात विलीन झाली. भिकार चोटन तिकडच्या धोंड्याच्या अपेक्षा. धोंडा खाताना आलादी फोडी तू मधात अंगठी घातली काय. तुला अंगठी आता दगडाची घालू.
आता अंगठ्या कुठं सोन्याच्या भेटत मी आमच्या गाईला गोरं झालंय त्याचं नाव सोन्या ठुले. हो, एका गाईला कारोड झाली तिचं नाव चांदी ठुले. हो, म्हणजे इकत घ्यायचं कामच नाही. सोन्या चांदी सोन्या चांदी, ताण नाही घ्यायचं आपलं. हो. जसं जसं वाढन तसं वजन बी वाढतंय सोन्याचं. मानाव येते म्हणी समाधान, कशाला ताण घ्यायचा आपण उगं फुकट. 3600 एकर ऊस सासऱ्याला, आबाजी गुळवे पुण्याचे. महाराज एवढ्या श्रीमंत सासऱ्याच्या पुढं सुतुळीच्या तोड्याची अपेक्षा न करणारी तुकोबर आहे. पण एका व्यक्तीने प्रश्न केला, संताजी गरीब होते तुकोबारायने त्यांच्या घरचं धान्य का स्वीकारलं असावं? त्याचं कारण सांगू. घाणा फिरल्याच्या नंतर तेल पडायचं आणि तेल इकल्याच्या नंतर ज्वारी मिळायची गुरुजी. बैल हाकायला संताजी होते. सखा नावाचा बैल हाणायला कोण होते? संताजी. ते अभंग म्हणायचे, तुकोबारायचे. आणि अभंग म्हणल्याशिवाय बैल चलत नव्हता. तो सखा नावाचा बैल होता. त्याला ढेपीचं पोतं बंद जरी खाऊ घातलं तरी विकासराजे तो चलत नव्हता. त्याला अभंगच म्हणावा लागायचा. तुकोबारायची अभंगवाणी ऐकल्याच्या नंतर जो सखा बैल चलतोय तो बैल किती पवित्र असेल. आणि त्यापासून प्राप्त झालेलं धान्य तुकोबारायच्या घरी कधी कधी शेर आठवा जायचं. आणि तुकोबारायने त्या ओसरलेल्या संसाराकडे बघितलं. तुकोबारायला पाहिल्याबरोबर पदर कपाळाच्या पुढे होताच इंचभर. पण तुकोबाराला पाहिल्याच्या नंतर पुनश्च पदर पुढे वळवला आणि खाली मान घातली आणि आवाज दिला, महाराज काय आमचं चूक आहे? का देवाने आमच्या मालकाला नेला असावा? तुकोबारायने संताजी महाराजांच्या धर्मपत्नीकडे न बघता खाली बघूनच वाक्य सांगितलं, माय आयुष्य संपलंय त्यांचं. माझी माय, मंगळवेढ्याचे मालक म्हणतात का आयुष्य संपल्यावर थांबता येत नाही, म्हणून पहिल्या कडव्यात तुटला मजा येत असेल. कधी कधी तुमचंही नशीब नदीच्या पलीकडे झोपलेलं असतंय. म्हणणारा ढिकचाक ढिकचाक आणि तुम्ही ताशा वाजिल्यावानी विठाला विठाला. त्या दिवशी समजी जात तुमचं नशीब लांब गेलंय असं का? विठाला 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 विठाला. एक सांगू का, कीर्तनकार स्वतंत्र नाही. भला तो संगीत क्षेत्रामध्ये जागतिक लेवलला जरी कीर्तनकार गाजलेला असेल तरी तो स्वतंत्र नाही. वारकरी संप्रदायातला भजन्या आणि मृदंगाची साथ करणाऱ्या या लोकावर त्याचं जीवन व्यतीत असते. आता ते काही काही मला ताने हाणायचे तसं नसतंय. बाजूच्या म्हणू दिलं तू कौरक ताने हाण तू नसते. कीर्तनकार स्वतंत्र नाही, कथाकार स्वतंत्र असतो. आता कथाकार बी स्वतंत्र नाही राहिले. ढोलक्या पण येतात. हो, ढोलक्या पण येतात. बापा काय काय काय. काही दिवसाला डीजे आणून मधात म्हणजे बरं आहे. हो, मला वाटतं मंडप नाचन डीजे आणल्यावर नाही का. हे बांबू नाचतील बांबू नाचतील. चला, मला असं वाटतंय हा कुठल्या कथाकाराचा, कुठल्या मृदंगाचार्याचा, कुठल्या भजण्याचा दोष नाही. यांच्याकडं 2% लोकांकडं, हरामखोराकडं पापाचे पैसे झालेत. त्या भडव्याने ही लोक परमार्थात आणली. विठाला 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 विठाला. या लोकांची यम सोय पाहिल. मी काय देव भिरू नाही, पण यम सोय निश्चित पाहिल. तुम्हाला काय बदल करायचा ते तुमच्या जीवनात करा, पण परमार्थात बदल करण्याच्या मादात पडू नका. हा ज्ञानोबाराय तुकोबारायचा संप्रदाय. तुम्ही आम्ही कोण शहाणे. बसून कीर्तन करावं लागत होतं त्यावेळेला लाज वाटत होती. तुमच्याकडे बघत असताना लाज वाटायची, लाज. चला, मोठी माणसं, संप्रदायातली जुनाट लोक, यांच्या पुढं तर नाकच नव्हतं उभं राहायला. पण तुमच्या वयातल्या लोकांच्या पुढं सुद्धा बसून कीर्तन करत असताना, वय कमी असताना लाज वाटायची. नर्मदा मैयाची कृपा झाली म्हणून उभं राहून कीर्तन करण्याचा योग आला. कारण आज या संप्रदायातले लोक 75 वडणल्याच्या नंतरही उभं राहून कीर्तन करतात गुरुजी. जास्त वेळ उभा राहता येत नाही, कशाचा टेकू घेऊन करतात.
असे कीर्तनकार पाहिले टेबलावर हात टेकून पण कीर्तन, पण बसले नाही खाली. काय काय संप्रदाय महाराजा, काय निष्ठा या संप्रदायात, काय प्रणाली, काय नियमावली या संप्रदायामध्ये. उद्या 8 तारखेपासून माणसं चालायला लागतील. काही 7ला, काही 8ला. तुकोबारायचं आदल्या दिवशी प्रस्थान, ज्ञानोबारायचं दुसऱ्या दिवशी. अशी काही माणसं 29 वर्षात मी पाहिली. ज्ञानोबारायांची पालखी उचलल्याच्या नंतर पालखी विसाव्याला टेकेपर्यंत खाली बसत नाहीत. मग तो नेहरीचा विसावा असेल, तो दुपारचा विसावा असेल किंवा संध्याकाळचा, पालखी टेकेपर्यंत. एखाद्या वेळेस पुढे गर्दी असल्यामुळं पालखी जर थांबली अर्धा तास तर ते तसेच रांगेला उभे राहणार. तुम्ही आम्ही बाजूला जाऊ शकतो. अशी काही निष्ठावंत लोक आहेत, ते रांगच सोडत नाहीत. आणि गुरुजी, या लोकांमुळं संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळं. तुमच्या श्रीमंतांकडनं पैसे घेऊन आम्ही भारीच्या गाडीत बसतो, महाराष्ट्रभर फिरतो, आमच्यामुळं संप्रदाय जिवंत नाही. नियमाच्या चौकटीत परमार्थ करणाऱ्या लोकांमुळं संप्रदाय जिवंत आहे. कधी कधी त्या लोकांचा आदर करा, भगवंत तुमचा संसार सोन्याचा करील. विठाला विठाला पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी. नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी. नाही अधिक प्रमाण, नाही अधिक प्रमाण, नाही अधिक प्रमाण, नाही अधिक प्रमाण. वा 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 गुरुजी वा. वैकुंठवासी गुरु रे नथुराम बाबा म्हणायची कोटीची नोट. असं काही समर्पक प्रमाण दिलं की लय निष्ठा लोकांची संप्रदाय. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले आमच्याकडे. कडक बोलणारी 2-3 लोक, खणेपुरीकर बाबा, माथार बाबा शिंदे, साहेबराव महाराज सोनोटीकर आणि साहेबराव दादा कोठाळकर असे निर्भीड वक्ते होते. तर साहेबराव महाराज सोनोटीकर नवरात्रीतला घट मांडायचे गुरुजी. पण आपण घटावर जी कुलदेवता आहे ती जगदंबा मांडतो, ते जगदंबा मांडित नव्हते, ते पांडुरंगाची प्रतिमा मांडित होते. माझी हीच आई आहे. तू विटेवरी सखई बाई ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा. मधलं वागू द्या. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा, मार्ग बहु सोपा येऊनी लवलाई, येऊनी लवलाई. सच्चिता आनंद अंबाबाई ओ करी कृपा. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. निसर्गाचा नियम मोडला, तुकोबारायांनी खाली आले. दुसरा नियम सांगू का तुम्हाला? आता न मरता फुकायला नेले ते आहे ना पापण्या उघड्या. कोरोनामध्ये केलं माणसानं तसेच गुंडाळले आणि लाकडावर टेकल्यावर मथारीन पापण्या उघड्या. हा, ही मेलीच नव्हती ना मथारी. महाराज 10-11 तासाच्या नंतर संताजी महाराजांनी तुकोबारायला बघण्यासाठी डोळे उघडावा. काय क्रांती, सामान्य बदल आहे, निसर्गाचा बदल. यमाची मुसकी आवडली, पण महाराज आयुष्य संपलं, थांबता आलं नाही, तुटला आयुष्याचा दोरा. एक 10 ते 15 मिनिटात एक प्रकरण सांगतो, वाणीला विराम देतो. वडिलांनी गालाला हात अर्धा आणि अर्धा हात डोक्याला लावला. याला विचारमग्न क्रिया म्हणायचं. अर्धा हात गालाला आणि अर्धा हात डोक्याला असला याला विचारमग्न क्रिया म्हणायची. दुसरी चिंतामग्न क्रिया, म्हणजे काहीतरी चिंता आहे. मुलाला विचारलं, बाबा खाली मुख केलेले आणि तुम्ही अर्धा हात गालाला आणि अर्धा हात डोक्याला, काय ताणे? काही नाही रे, वारकरी जीव घालायची चिंता आहे. आपल्याकडे काही वारकरी माणसं आलीत, भजनी माणसं आलीत, मंदिरात भजन चालू आहे आणि ते आता जेवायला येणार आहेत आणि स्वयंपाक करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. कधी येणार आहेत ते? उद्या सकाळी येणार आहेत.
बाबा भरपूर वेळ आहे आपल्याला. मग आजच्या दिवस तुम्ही त्यांच्यासोबत भजना करता मंदिरात जाऊ नका, तुम्ही माझ्यासोबत चला. आपण उद्या सकाळ पुरतं द्रव्य घेऊन येऊ. वडिलांना सांगितलं आता संध्याकाळी आपल्याला कोण रोजान लावीन, शेतीतले कामं रात्री बंद, सगळ्या गोष्टी आपल्याला कोण कामाला लावीन. आणि कोणाला मागावता आतापर्यंत आपली पथ नाही, आपल्याला कोणी काही देत नाही, कोणी काही देत नाही. एक सांगू का तरुणांनो, पैसे कमवत जा. ज्याला गरज नाही का त्याला सगळी पाहुणे म्हणतात. पाहिजे काही पडेले इथं, काही पाहिजे का पडेले इथं. आणि ज्याचा गाडीचा हप्ता रुकला का त्याचा सासरा पण म्हणतो आमचा जावा येडपटच होता, लायकी नव्हती तो कशाला गाडी घेतली. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चिखलावच पाऊस पडत असतो. म्हणजे जिथे गरज नाही का तिथं पडत असतो. पहिलं वातावरण जिथं झालं तिथं डबल 2-4 दिवस पाऊस पडतो. पण जिथं सुकायलं का तिथं पडत नसतो. हा निसर्गाचा पण नियम आहे. मग माणसाचा नियम नसेल काय नाही, पैशावाल्याला देत असते. मी इथून जर आता शेलूपर्यंत मागत राहिलो तर 5-25 लोक चांगली ओळखीचे आहेत. फक्त त्याला म्हणावा 4-5 एकर जमीन घ्यायची इच्छा आहे, फक्त उपरण्याचं काम आहे. गठुडं भडून देतील. पण कौरक माहिती आहे का, बरा खेळ चाललाय तौरक. ज्या दिवशी वाजलेलं कळन का त्या दिवशी काय महाराज, हा ते कसा आवाजच येईन, रेनमध्येच नाही, जरा खरखरच आवाज यायलाय. रेनमध्येच आहेस तू टावर खाली आहेस, पण मह वाजल्यामुळं फोन उचलीनस. याच्यामुळं सांगतो, आपलं वाजलं की रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. आपल्याला समाजात मान मिळायचा असेल तर आपण पैसे कमवा, ते उत्तम व्यवहारानं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मला सांगा, ह्या दत्तात्रय रावांचं हे पुण्यस्मरण करतात, हे मंडप फुकट आहे का? स्पीकर फुकट आहे का? गुरुजी मंडप फुकट येईन, स्पीकर फुकट येईल, पण त्याला बायको आहे ना. स्पीकरवाल्याला मंडपावाल्याला ते संन्यासी असल्यावर त्यांनी काय नसतं घेतलं. कारण आता आजच्या स्वयंपाकाचा जो किराणा आहे, दुकानदार म्हणला का तुम्हाला, हा तुम्ही तुमच्या घरातल्या एका आदरणीय व्यक्तीचं पुण्यस्मरण करता, किराणा फुकट घेऊन जा. त्याला मुंबईला जावं लागेल गटू उचलायला. त्या दुकानदाराला कसं, साखळी आहे नाही, साखळी आहे. साखळीचा दोरात कडी तुटली की मागचं माग. तुम्हाला माहिती आहे का, नुसतंच इंजन मुंबईला गेलं, डबे मागच, आणि डब्यात साखरून तूप होतं. आणि ते इंजिनवाला म्हणला मी मुंबईत आलो, आता काय नाचायला आलास का? कडी तुटली ना तू डब्याची, डब्याची कडी तुटली ना. ते साखरेचे, तुपाचे, तांदळाचे, गव्हाचे पोते ज्या डब्यात होते ते डब्बा माग तू इंजन घेऊन आला इकडं. आता काय वंगण लावतो तोंडाला? इंनाला वंगण निघतंय ना, जळालेलं आईल गाडीला वंगण म्हणून वापरी. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित, वंगणच म्हणते. कडी तुटली की इतका नाश होत असते. संसारातल्या लोकांची कडी तुटायची नसेल तर अर्थ लागतो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. एक सांगू का तुम्हाला, माझी 7082 गावं झाली. 27 वर्षात पोथ्या वाचल्यापासून सुरुवात. मला जास्त ग्रंथ वाचायचा नाद होता. गावगाव जायचे, पोथ्या वाचायचे. रामायण होती आमच्या परिसरात. वाचक एक असायचा, मी सूचक असायचो. 1-2 दिवस जायचा. लय फारदस्त कर ती ओळीचा अर्थ नाही बोला मधलं काय तू साडू सांगन का. आणि सोबी आता काय म्हणतात बरं का, मर्यादा प्रभू रामचंद्र. आणि त्या ठिकाणी वानर बसलेली होती बरं का. आणि काय ते वानर बघू लागले बरं का. बोला हे ऐक दाजी जवे बन बाण मारे से ताकात. वाचणार बी असा गुणगुण्या, बाण मारे से ताकात. सूचक चांगला होता. काय बरं का, झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. धरणी धरी पिके गाई वळल्या म्हैशी. काय गाई म्हशी दूध देत होत्या बरं का. ताक सांडून दिलं त्या का डवात गेलं बाण मारी से ताकात. पण वाचिणारा सीताकांत म्हणलाच नाही. बाण मारी सीताकांत सी सोडून दिलं बाण मारी ताकात. वा वा, काय काय पद्धत बाबा. मरायचे नाही का पुढचे, मरतील ना पुढचे, मरतील ना.
गुरुजी आपल्या संप्रदायाचा सिद्धांत आहे, काही येत नसेल तर रामकृष्ण हरी म्हणा, नाही तर आपल्या वेदाचे, शास्त्राचे, पुराणाचे मंत्र इतके प्रभावशाली आहे. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. धड माणूस सुद्धा पागल होऊ शकतो. कशाला नादी लागता आगाव उरफाटे. आणि आता तो मंत्र तोडायचा नाद धरलाय काही काही महाराजांनी. ते नका म्हणू, हे म्हणू. त्या बापाची जहागिरी का सुंबळ्या, कशाला मंत्राची तोडाफोड करतो. आणि त्या तोडाफोड मंत्राच्या नादी हे जास्त दुकान लागतंय. हे भंगिराईचं जास्त ऐकत आहे. महाराज, ज्या प्रांतामध्ये श्रीगुरु निवृत्तीनाथांचं वास्तव्य आहे, त्या प्रांतातल्या बायकांनी भंगिऱ्या महाराजांचं ऐकू नका. ज्या प्रांतामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, तुकोबारायचं भक्ती अमृत आहे, तिथल्या लोकांनी शेपुडीचं दूध कशाला प्यायचं. ज्ञानोबा तुकोबारायचा परमार्थ सोडून बाकीचं करणं म्हणजे शेपुड्याचं दूध पिणं आहे. ज्ञानोबा तुकोबारायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि आपण त्या राज्यातली माणसं आहेत. भंगिरायचं ऐकू नका, वारकऱ्यांचं ऐका. आणि वारकरी हा भारदस्त असावा, त्याला 50 लाखाची गाडी असावा, त्याला 100-200 कोटीची प्रॉपर्टी असावा असं नाही. गळ्यात तुळशीची माळ आणि आचरण शुद्ध असावा, त्याचं नाव वारकरी. आचरण शुद्ध आहे त्याचं नाव वारकरी. बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय ती ओघळता जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हण, तो 1 नंबरचा पारमार्थिक. त्याच्यासारखा महाराजच जगात कोणी नाही. आचरण शुद्ध आहे तो महाराज असतो. अभ्यासानं जर महाराज झाला असता तर तुमच्या जिल्ह्यात विमान कोणाला तयार करता येते? आमच्यात नाही करता येत. मोबाईल तयार करणारा तुमच्या जिल्ह्यात आहे का? विकणारे असतील. मग किती विद्वान लोक असतील, किती ज्ञानी असतील. लोक यायच्या पाया पडले असते ना? नाही. ज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्याचा आचरणावर पगड आहे त्याला ज्ञानी म्हणायचं. ज्याच्या आचरणावर अंकुश आहे त्याला ज्ञानी म्हणत असतात, बाकीची नाही. हे फुरसन आहे. आणि फुरसन दांडात पडल्यावर 5 हाऊस पॉवरची मोटर चालू आहे, दांडात फुरसन पडलं, एरंड भुजले, ऊस कोरडाच, वड्यात पाणी गेलं. फुरसनाच्या नका नादी लाग जाऊ. बाबा तुम्ही आज मंदिरात जाऊ नका, रात्र पडली आपण काहीतरी करू. अरे आपल्याला कोण दिलंय? गरीबाला कोणी विचारित नाही, कोणी विचारित नाही. साधा लग्नाचा सत्यनारायण जर असला ना तर तोंड पाहून आमंत्रण देतील. मी तुमच्यावर गोळ्या टाकतो असं नाही, मी सुद्धा त्याच रांगेत नाही. मी कीर्तन करतो म्हणजे फार शहाण आहे का? मला सुद्धा बरीबोरी लोक आवडतात. वाजलेली माणसं का आवडत नाहीत? कारण त्यांची व्यथा ऐकण्यापुरता आपल्याकडे वेळ नाही. आणि त्यांना समजून सांगावं तर ते ऐकायची मानसिकता नाही. त्यांना सुधारण्याची ताकद आपल्यात आहे का? आपण का नारद आहे का वाल्याचा वाल्मिक करायला? कसं शक्य आहे आपल्याला? म्हणून या विश्वातल्या प्रत्येक याच्या पलीकडे सांगू का, माईला सुद्धा पैसे कमीनारच लेकरू आवडत आहे. माईला सुद्धा पैसे कमावणार लेकरू. याच्या पलीकडे सांगू का, बायको सुद्धा नवऱ्या पुढे नंदी बैलावानी झुलती पण पैसे कमीनाऱ्या. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. हो दिल का साथ नहीं रे कोई, अपना साथ नहीं रे कोई. जब तक अपने पल्लों में पैसा है, सब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई, भाई रे. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमानी. ती नंदीबाईला सारखी झुलते. बायको सुद्धा किंमत करत नाही पैसे न कमवणाऱ्या नवऱ्याची.
अर्थ कमवा. बाबांनी सांगितलं बाळा आपल्याकडे अर्थ नसल्यामुळे कोणी आपल्याला विचारत नाही. बाबा जीवनात आयुष्यात कधी तुम्ही आणि मी चूक केली नाही, पण आज आपण एक चूक करू, एका दुकानदाराचं दुकान पाठीमागणं फोडू. तुटला आयुष्याचा दोरा. शेवटचा 10 ते 12 मिनिटात ऐका. माणसं जेवायची, वातावरणाने आपल्याला मदत केली, दिवस त्याचे येतं. मरक सुरू आहे सध्या. हो, लोकाच्या घरात कीर्तन आहे आपलं, वरुणाच्या घरात. त्यातली त्यात तुमच्याकडे पाऊस जास्त असतो. पुन्हा आपण एक दुकान फोडू, चोरी करू. बाबांनी सांगितलं बाळा आपण वारकरी आहोत, चोरी नकोय. आपल्यासाठी करत नाहीत, वारकरी जीव घालण्यासाठी करू. एखादी गोष्ट करण्यासाठी अधर्म जरी करायची वेळ आली असेल तरी करा. एक सांगू का तुम्हाला, जुनी माणसं म्हणायचे गाई इकून शेळी कधीच घ्यायची नाही. गाई इकून शेळी कधीच घ्यायची नाही, हे मूर्खपणाचं टोक असेल. हो, आणि बाप इकून माईला लुगडं कवाच घ्यायचं नाही. बापाला इकलं आणि माईला लुगडं घेतलं. एखाद्या वेळेस धर्माचं मंदिर इकून माईला जगिलं असेल तर पुण्य घडल. मंदिरासाठी जागा आरक्षित 5 गुंठे. आई आजारी पडली, बाप आजारी पडलाय, आजारी जागा मंदिरासाठी, धर्म मंदिरासाठी. ऐकायची वेळ आली आणि मायबापाला दुरुस्त केलं, यमानं पाठ थापटिली. इकडं श्रुती बोंबलते अधर्म केलास, धर्म मंदिराची जागा ऐकलीस. पण इकडे यम धर्म सांगतोय श्रुती जरा शांत बस, मायबापाला दुरुस्त करण्यासाठी ऐकली. पुराणात काही काही सिद्धांत गोडशे आले. तुम्हाला असं वाटतंय त्यांनी चूक केली, अकर्तव्य नीत घडे. अकर्तव्य चुकीचं काम केले पण नीत ठरू शकते. नीत. पाराशरांनी लग्न नाव हाणणाऱ्या पोरीसोबत केलं. नाव हाणणारी पोरगी कोणाची असती? माशा पकडणाराची. श्रुती बोंबलत होती पाराशरांनी त्याच्यासोबत लग्न कसं करावं. यम धर्मानं सांगितलं शहाणपणा करू नकोस, ब्रह्मदेवानं सांगितलं बकबक करू नकोस. माशा धरणाराची जरी पोरगी असेल पण पोरग व्यास झालंय, अकर्तव्य नीत होय त्याशी. मन प्रांजळ असलं पाहिजे. मुलानं सांगितलं बाबा आपण आपल्याकरता चोरी करत नाहीत, आपण दुकान फोडू. दुकान भिंत फोडण्याचं साहित्य घेतलं आणि पाठीमागनं विकासराजे छिद्र केलं आणि त्या वारकऱ्याचा पुत्र आतमध्ये गेला. त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. आतमध्ये गेले आणि जेवढी वारकरी आहेत गुरुजी तितक्यापुरती शिदा सामग्री, डाळ तांदूळ रवा काय असेल ते बाहेर टाकलं. उपरण्यात गठुडं बांधलं, बाहेर टाकलं आणि बाहेर येत असताना पाया डब्याला लागल्याबरोबर आत झोपलेला दुकानदार जागा झाला आणि मागणं संत कबीराच्या मुलाचे पाय धरले. त्या मुलाचं नाव होतं कमाल. कमाल नाव होतं. ये ना बाबा बाहेर. बाबा आता येता येत नाही. दुकानदाराने मालकानं माझे पाय धरून एका दोरीनं, एका उपरण्यानं, एका वस्त्रानं बांधून खांबाला आतमध्ये बांधलेत. आता मला बाहेर येता येत नाही. आता एकच काम करा, तुमची इज्जत, तुमची मान सन्मान प्रतिष्ठा जिवंत राहावी आणि आलेली वारकरी जेवून जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर पोराचं डोकं कापून घेऊन जा. याला खालच्याला कोणी ओळखीतच नाही, कोणाचं म्हणून काय याला कोणी ओळखीत नाही, तुम्ही डोकं कापा. मुलानं सांगितलं बाळा तुला बाप व्हावं लागेल, मग कळल मुलावर प्रेम काय असतं बापाचं. तुला आधी बाप व्हावं लागेल, तू अजून बाप झाला नाही. बाबा मी ज्या वेळेला बाप होईल त्यावेळेला होईल ना, त्याबद्दल दुमत नाही, पण संतांकरता आपलं शरीर खर्चावं हे तुमचं वाक्य आहे. संताचे पायी खर्चावे शरीर सांगत से कबीर कमालाशी. बाबा मला तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मग डोकं कापलं. सर्वांना ज्ञात भाग आहे. डोकं घेऊन गेले. संत जेवले. घराच्या बाहेर संत वाट लावत असताना पत्नीनं मध्येच विचारलं कमाल कुठे? त्या उपरण्यात बांधलेलं डोकं ते कमालाचे कापून आणलं, पण न रडता स्वयंपाक केला. दुकानदार हुशार होता. किती हुशार होता बघा. मेलेल्या कबीराच्या पोराला सुळाव दिलं चौकात. असा रस्ता होता चौक, इथं सुळाव दिलं आणि सगळी लोक बघू लागली. पोरगं कोणाचं, पोरगं कोणाचं, पोरगं कोणाचं. काय कळणारे डोकं कापल्यावर काय कळेल?
त्याच रस्त्यानं वारकरी जात होते, त्या वारकऱ्याच्या रूपात विटेवरचा मालक होता. वारकऱ्याच्या रूपात विटेवरचा मालक आहे. मला वाटते वारकऱ्याच्या रूपात गरुड सुद्धा आहेत. अजून कोणी असतील देवता. आणि रस्त्याने जात असताना डोकं कापलेलं प्रेत सुळावर दिलं आणि त्या प्रेतानं नमस्कार केला. त्यावेळेला कबीर रस्ता दाखवायला पुढे चालत होते. कबीराच्या पाठीमागं वारकऱ्याच्या रूपात जगाचा बाप होता आणि कबीराचा खांदा दाबला. कबीरजी जी. बालक कोणाचं आहे काही पत्ता नाही. कबीरजी खरं बोला, शीर कापल्याच्या नंतर नमस्कार करतंय ते वारकऱ्याचं लेकरू असावा, साधूचं लेकरू असावा, सदाचार्याचं लेकरू असावा, पुण्यशिलाचं लेकरू असावा, सात्विकाचं लेकरू असावा, तात्विकाचं लेकरू असावा. कबीराची मान दाबली. कबीरानं सांगितलं, पुढे गेल्यावर सांगतो, माझाच मुलगा आहे. तुम्हाला जीव घालण्यासाठी द्रव्य नसल्यामुळं दुकान फोडलं, पण प्रतिष्ठा जशाल तशी राहा म्हणून डोकं कापून आणलं. कृपा केल्याबरोबर डोकं जशाला तसा कमाल चेतन. पण पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, श्रुतीचा सिद्धांत आहे, देवाच्या कृपेनं काही वेळापूर्वी रात्री डोकं कापलेला कमाल जरी डोकं लावल्याच्या नंतर जिवंत होतोय, पण आज कमाल शिल्लक आहे का नाही. त्या कमालाचं आयुष्य संपल्याच्या नंतर एके दिवशी दोरा तुटला आयुष्याचा दोरा. येर वाऊगा पसारा विठोबार कुमाय. हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, बार 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 हो मोठ्या श्रद्धेने आजचं हे श्राद्ध दत्तात्रय कसं दिसल ते आता एवढं, त्याचा मोबाईल नाही ना माझ्याकडं. कैलासराव, विलासराव आणि अंबादासराव आणि अंजनाबाई त्यांची कन्या. कैलासराव, विलासराव आणि अंबादासराव हे दत्तात्रयरावांचे 3 सुपुत्र आहेत. अंजनाताई त्यांच्या कन्या आहेत. या 3 सुपुत्रांनी आपल्या बाबांनी आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, समाजात जगण्याची दिशा दिली, कर्तव्याची झालर दिली. ते बाबा इहलोकातली यात्रा सोडून गेले, आता ते दिसत नाहीत. पण त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या आठवणीला उजाळा द्यावा याकरता श्राद्धाचं कीर्तन ठेवलं. आजच्या दिवशी आर्यमा नावाचा पितर येत असतो आणि आर्यमा नावाचा पितर दत्तात्रयरावांना पितरामध्ये विलीन करून घेत असतो. आणि उद्याला चित्रगुप्ताचा लेखाजोखा तपासून
त्यांचा जीवनाचा चांगल्या वाईटाचा आलेख तपासून उद्या त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत असतो. काय त्यांचं पुण्यकर्म असेल तो पितृलोकांना आर्यमा नावाच्या पितरांना प्रार्थना त्यांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो आणि त्यांचे पुत्र कल्याणराव, विलासराव, अंबादासराव आणि त्यांच्या कन्या अंजनाताई, त्यांचा हा सगळा परिवार, या परिवाराला ते शरीरानं जरी गेलेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं पितृलोकातनं त्यांना गोडसा आशीर्वाद देव. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तयाकुळा, श्रीगुरु वक्ते बाबा म्हणायचे. कारण पितरांचा आशीर्वाद मोठा असतो. आईवडिलांचा आशीर्वाद सर्व क्षेत्रात माणसाला मोठा करत असतो. देव आशीर्वाद मनानं देत नसतात, संत मनानंही आशीर्वाद देत नसतात. ज्याच्यावर आईवडिलांची कृपा असते त्यांना देवाचा आणि संतांचा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून सगळ्यात मोठा आईवडिलाच्या आशीर्वादाचा वर्षाव घेत जा आणि आईवडिलांचीच सेवा करत जा. तिथे सगळ्या देवांची सेवा केल्याचं पुण्य प्रदान होतं. विलासराव, कैलासराव आणि अंबादासराव या तिघांनाही पितृगयेतनं गोड अशा प्रकारचा आशीष मिळो आणि दत्तात्रय रावांना गोड अधिष्ठान मिळो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आजच्या या भगवंताच्या नामाच्या या श्राद्धाच्या कीर्तनाला नामचिंतनाची आहुती वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार दिली. त्या नामाहुतीला मृदंगाची ज्यांनी साथ केली, आपल्या परिसराला महाराष्ट्राला लाभलेलं एक मृदंग क्षेत्रातलं गोडसं रत्न, वारकरी संप्रदायामध्ये दिग्गज सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना मृदंगाची साथ करणारे आदरणीय विकासजी राजे बेलुकर, कमी वयामध्ये भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं हे वारकरी संप्रदायातलं वाद्य हे इंद्रानं स्वीकृत केलं आणि मृदंग वाजायचं काम इंद्राचं असतं. ते इंद्राचं वैभव तुमच्या हातात प्राप्त झालं. विकासराजे, तुम्ही वारकरी संप्रदायाची सेवा करता. आजच्या कार्यक्रमात तुम्ही हा तुम्हालाही प्रणाम. वारकरी संप्रदायामध्ये गाथ्याला स्वर लावणाऱ्या व्यक्तीला भजन्या म्हणत असतात. आता गुणीजन वगैरे वगैरे म्हणण्याच्या पद्धती येतात त्या, पण आपल्याकडं भजनी म्हणण्याची पद्धत आहे. भजन क्षेत्रातलं वारकरी संप्रदायातील ज्याला वैष्णव टाळकरी म्हणावं असे सुरेल स्वररत्न आमचे भगुरे गुरुजी आहेत. त्यांचा आवाज ऐकत असताना असं वाटतं की भगवंत त्यांना स्वर देत असताना किती प्रसन्न असेल देव जाणे. गोडसा असा सुरेल आवाज. कधी कधी ते अभंगाला अर्थदृष्टी ठेवून लावलेला स्वर तुमच्या आणि आमच्या हृदयाची तार छेडित होता, हृदयाला वलय देत होता. इतकी स्वरावर गोड ज्यांचं प्रभुत्व आहे असं भगुरे गुरुजी आहेत. कमी कालामध्ये कमी वयामध्ये एक स्वररत्न म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वत्र ज्यांचं नाव प्रख्यात आहे असे आमचे ओंकारराजे जगताप. गोड आवाजावर प्रभुत्व आहे. खरं तर आता कधी कधी या लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी कीर्तनकार बी धोरणात लागन. बरं, कीर्तनकाराचं धोरण चुकल्यावर त्यांना तरी काय म्हणता येईल आणि तुम्हाला तरी काय वाजवता येईल. कधी कधी आमच्या लोकांनी रेल्वेचं जीवन आजमावलं पाहिजे. कारण बाकीच्या गाड्या कोणाला कट हाणतात, रेल्वे कधी कट हाणीत नसती, कारण तिला रस्ता एकच असतो. कीर्तनकार जर शिस्तीत राहिला तर निश्चित या लोकांची गोड साथ कीर्तनात मिळत असते. त्याच्याकरता कीर्तनकारांनी आपल्या अभंगावर बोललं पाहिजे, पुराणावर बोललं पाहिजे, शास्त्रावर बोललं पाहिजे, वेदावर बोललं पाहिजे, संतावर बोललं पाहिजे, आपल्या देवावर बोललं पाहिजे. मग यांना प्रमाणं सुद्धा सुचतात. आता आम्हालाच अभंगाचा मेळ लागत नाही, तिथे ही तरी आम्हाला काय मदत करताल. गोड अशी दोन्ही गुणीजन, त्यांच्या बाजूचे ते दादा असतील, दोन्ही चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. त्यांचे गायकर, काय नाव तुमचं? रमेशजी गायकर तारखीच्या संदर्भात संपर्क करत होते. ड्रायव्हरला मी एकदा त्यांना तारीख दिली, नंतर ड्रायव्हरला बोलत असते. ते माझं डबकं बंद असते, मी उघडत नाही जास्त. त्याच्या फोनवर एखादा संदेश येतो, काय ताण नाही. पत्रिका वगैरे काय बघायचं काम पडत नाही. एकदा लिहिली
गायकर ज्यांनी मला संपर्क केला, येण्याचा योग आला आणि महाराष्ट्रातलं 7083 गाव आजच्यानं पूर्ण होते. काय गावाचं नाव? मालुंजे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 27.5 पावणे 28 वर्षामध्ये 7083 गाव आजच्यानं पूर्ण होते. एक आनंद वाटला. भारदस्त सभामंडप आहे आणि गुरुजी मारुतीरायाची प्रतिमा इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे की असं वाटतं की आपण अंजनेरी पर्वतावर आहेत की काय, असं गोड सवय हो. सुरेल मारुतीरायाची प्रतिमा, बलाची देवता आहे. ते सुंदरसं मंदिर गावकऱ्यांनी जोपासलं. गावातल्या प्रत्येक आडनावाच्या व्यक्तीला कोटी कोटी धन्यवाद. आणि हे स्पीकरवाले माळकरी आहेत हो, गोड यांनी गोड दिलं तर आपलं गोड चलत आहे. नाही तर काय होतं, साखरेचं पोतं बाजारात विसरलं म्हणले शिरा करा, शिरा होत नसतो मंजुळा, आता त्याचं उपीट होतंय. साखरेचं पोतं बाजारात विसरल्यावर शिरा कसा होईल? मग टाकली भुरकीन, केला उपमा. पण माळकरी असल्यामुळं शिरा झाला, माळकरी असल्यामुळं शिरा झाला. गोड गोड गोड. तुम्हालाही धन्यवाद. 2-3 कॅमेरे आहेत लग्नात, एक पण नव्हता माझ्या. झालं त्या काळात, परिस्थितीत लग्न झालं, कसं का होईना, पण आता कीर्तन करण्याच्या योग्यतेचं हे तरी बरं झालं. आता कशाला मागचं इचकायचं. चला आता कॅमेरे आहेत पुढं. तुम्हा कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन, वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार तुम्ही शिवस्वरूप आहात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुमच्या चरणी दंडवत करतो. आता 27-28 दिवसावर वारीचा योग आला आहे. तुमच्या परिसरात निवृत्तीनाथांची वारी, तुकोबरायांची वारी, आळंदीतल्या मालकांची पंढरीची वारी, या संतांनी पंढरीची वारी. आता वेद तुम्हाला सुद्धा ते लागावा. यावर्षी अधिक मास महिना आल्यामुळे बऱ्यापैकी पेरणीचे कामं उरकून जातील. ह्या 5-10 दिवसामध्ये वरुण राजा बऱ्यापैकी आपल्यावर कृपा करील आणि पेरणी व्यवस्थित होईल. आणि 20-22 दिवसाकरता जास्तीत जास्त संख्येनं पंढरीच्या मालकाच्या भेटीकरता जा, ही तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. अर्ध्या मिनिटाची आदरांजली देतो. निधियाम निधिपदे सकल दिसुधिय निछंद कला वय जायन्ते यक्षति लोकम किन्नर लोकम विद्याधर लोकपालाय दिक्पालायति चारुति हासं परमति हंसं हंस वै कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः हिरण्य श्राद्धो काग श्राद्ध वय शंख श्राद्ध वय मुच्यन्ते शंख श्राद्ध वय मुच्यन्ते नारायणो नागबली कालपिंडियो आप्तेष्टि आधर्वयो तमुच्च भयो यति व्यालाक्षं वय जायन्ते कृति संगाना सकल सुधा परिव्याप्तां भव सकजनन्दयो हिरण्य मुद्रा यत भव जायन्ति लाग्र भय भय जायन्ते अपसव्याना सव्यातो हो यज्ञोपवितति जायन्ते रक्तं चन्दन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्टाधिष्णान भयो अंगुष्टाधिष्णान भयो अंगुष्टाधिष्णान भयो नमः पार्वती पते हर 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 महादेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. निवृत्ती ज्ञानदेव सोपानोत्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली वेले कुरे वेडी वाकोडे उंदरे क्षमा पराध महाराज हरे नाही विचारिला अधिकार या मुला. क्षमा पराध महाराज हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकुंठला. क्षमा पराध महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.